बातम्या सविस्तर पाहूया। दिवाळीमध्ये मोठ्या संख्येने लोक आपल्या गावी जाण्यासाठी प्रवास करतात, मात्र खासगी बस ऑपरेटर्सनी प्रवाशांकडून तब्बल दुप्पट ते तिप्पट दर वसूल करण्यास सुरुवात केली। रेल्वे गाड्यांचं आरक्षण मिळत नसल्यामुळे तसंच एसटीला पर्याय म्हणून अनेक जण खासगी बसकडे वळतात। याचाच फायदा घेत खासगी बस एजंट प्रवाशांकडून अवाच्या सवा दर आकारले जात आहेत। खासगी बस चालकांना एसटीच्या दरापेक्षा 1.5 पट जास्त भाडं आकारण्याची परवानगी आहे, परंतु प्रत्यक्षात अनेक बस चालक या नियमांचं सर्रासपणे उल्लंघन करतात आणि दुप्पट ते तिप्पट भाडे आकारतात। कमी काळात जास्त नफा कमवण्याच्या उद्देशानं खासगी बस चालक संधी साधतात आणि तिकीट दर मनमानी पद्धतीनं वाढवतात। एनडीटीव्ही मराठीनं याचाच भांडाफोड केलाय। मुंबईहून यवतमाळ, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गसाठी जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सनी किती दरवाढ केली आहे तुम्हीच पहा। ये एक तो 2 सीट हमें कोल्हापुर चाहिए थी और 2 यवतमाल चाहिए थी। पहले यवतमाल का 2 बोलो। यवतमाल लेडीज जेंट्स है। दोनों एसी यवतमाल आएगा तुम्हारे को 3500 रुपये एसी स्लीपर। 3500 स्लीपर का एसी स्लीपर सिंगल। हाँ, एक आदमी का 3500। संडे कल में तो आपका जो फाइनल संडे को मिल जाएगा। कम में वॉशरूम वाला गाड़ी रहेगा 2700 रुपये में मिल जाएगा। पाहिलात, एरवी यवतमाळला जाण्यासाठी लागणारे दर आणि आता दिवाळीतले दर यामध्ये दुप्पट रकमेचा फरक आहे। टूर ऑपरेटर कसे मनमानी दर आकारतात याचं दुसरं उदाहरण सुद्धा आपण पाहूयात। यवतमाल आपके तरफ से जाती है? जाती है ना, अभी आना 10 से चलेगा। दिवाली है, 4,500 रुपये रेट है का। 4,500। सबसे कम वाला गाड़ी बता रहा हूँ, बाकी गाड़ी में देखो क्या रेट है। बाकी गाड़ी में उससे ज़्यादा है, 6,000 रुपये रेट है। लोअर में पर में पहला सीट आएगा 4,500 रुपये। 1100 रुपये 1200 रुपये का एकदम 4,500 हो गया। दिवाली है, 6,000 रुपये का था। इससे ज़्यादा रेट है, इसका तो रेट कम है, बोला ना मैंने आपको। बाकी गाड़ी का रेट देखो आप क्या है। ये चूना गाड़ी है, इसने क्या रेट लगा है? चूना गाड़ी है इसका 5,500 रुपये रेट लगा। तर एरवी 1100 ते 1200 रुपयांना मिळणारे तिकीट आता 4,500 नाही तर थेट 6,000 रुपयांवर पोहोचलंय। खासगी ट्रॅव्हल्सवाले सर्वसामान्यांचा खिसा कसा रिकामा करतात त्याचं आणखी एक उदाहरण पाहूयात। यवतमाळ जाते काय रेट कसं? 3,700 रुपये एसीचा एसी स्लीपर आणि नॉन एसी? मध्ये नॉन एसी एकच खाली आहे। 3,700। नेहमी तर आम्ही जवळ मॅक्झिमम 1,700 रुपये 2 दिवसानंतर जावं तुम्हाला 1,700-1,800 मध्ये भेटणार। ऑफिसला वगैरे जाणारे लोक आहेत ना, तेव्हा पण रेट आता हे आज आणि उद्या 2 दिवसच जाम करते। तर संडेपासून सुट्टी चालू झाली कालच्यापासून। म्हणजे आगवारी कोल्हापूरचं बघा एकदा। ऑफिस आहे कुठला स्लीपर जाव आहे ना, डबलमध्ये 1,600 पर्यंत जाईल। 2,100 रुपये आहेत, पण त्याच्यामध्ये सिंगल कोल्हापूरसाठी भरपूर गाड्या आहेत, त्यामध्ये रेट कमी जास्त होत असतं। तरी जास्त आहे कोल्हापूर ते यवतमाळ वगैरे जाणार लिमिटेड आहे, चाणक्य, चिंतामणी, विदर्भ माहीवाला। तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी आणि रेवती हिंगवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मुंबई आणि पुणे या संदर्भातली माहिती रेवती आपल्याला देणार आहेत, तर यवतमाळ, कोल्हापूर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांची माहिती मंगेश आपल्याला देतील। सुरुवातीला रेवतीकडे जाऊयात। रेवती, आता या सगळ्या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांचा आणि एकंदरीतच या ट्रॅव्हल एजंटचा कसा मनमानी कारभार सुरू आहे, काय चित्र नेमकं पाहायला मिळतंय? नक्कीच ऋतुजा, दिवाळी निमित्त खरं तर सगळे आपापल्या गावी जातात, तर काही जण बाहेर जातात आणि त्यामुळे हा सगळा जो खाजगी ट्रॅव्हल कंपनीचा जो मनमानी आहे ती यावेळेस दिसून येते। खरं तर जे दरवेळेसचे दर असतात, तिकीट दर असतात, रोजचे दर असतात, ते 500 ते 600 असतात। पुणे मुंबईचं जर आपण बघितलं तर किमान जे तिकीट दर आहे ट्रॅव्हल कंपनीचं तर ते 500 ते 900 मध्ये असतं, पण 1.5 पट वाढ तर ही असतेच। पण हे जे 3-4 दिवस असतात, धनत्रयोदशीपासून किंवा उद्याचा जो दिवस आहे, जो मधला एक दिवस आहे लक्ष्मीपूजनाच्या आधीचा,
तर त्यावेळेस सगळे आपापल्या गावी किंवा पुणे मुंबई शक्यतो प्रवास करत असतात. तर त्या दरम्यान सगळ्यात जास्त तिकीट दर हे आपल्याला पाहायला मिळतात. 2,000 ते 2,500 इतका हा तिकीट दर असतो. तर त्यासोबतच NDTV मराठीने एका ट्रॅव्हल कंपनीशी संपर्क साधत त्यांच्याकडनं अशी माहिती घेतली आहे की हे चित्र फक्त पुणे मुंबई पुरतं मर्यादित नसून जिकडे कुठे म्हणजे आता थंडी पडलेली आहे म्हणून काही लोक जंगल सफारीला जातात, तर तिकडे देखील त्या भागात म्हणजे MP असू दे किंवा मध्य प्रदेश असू दे किंवा राजस्थान असू दे या भागांमध्ये जंगल सफारीला जातात किंवा तिकडे जातात. तर तिकडे देखील अशीच परिस्थिती आहे. जिकडे शक्यतो तिकीट दर बसचे हे 700 ते 800 असतात तिकडे तब्बल 2,500 ते 3,000 हे दर असतात. तर एकंदरीतच हे चित्र आहे आणि त्या ट्रॅव्हल कंपनीचं असं देखील म्हणणं पडलं ऋतुजा की शक्यतो लोक आधीच 2 ते 3 महिन्यापूर्वीच बाकीचे जे सार्वजनिक ट्रान्सपोर्ट जे आहे ते त्याचं बुकिंग करून घेतात. जसं की ट्रेन असू दे किंवा ST महामंडळाच्या ज्या बसेस असू दे त्याच्या सगळे प्री बुकिंग जे असतात ते करून घेतात. त्यामुळे लोकांना दुसरा काही पर्याय उरत नाही आणि त्यामुळे जे खाजगी ट्रॅव्हल कंपनी आहे त्याचा वापर हा करायला लागतो. आज जर आपण बघितलं तर पुणे मुंबईसारखं जे अंतर आहे ते फार नसून तिकडे देखील 2,000च्या अधिकच हे तिकीट दर लावले जातात. तर ह्या अक्षरशः सामान्य माणसाला लुटण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. ऋतुजा. निश्चित रेवती, हा म्हणजे सामान्य लोकांकडे आणि प्रवाशांकडे नामुष्की ओढावलेली असते, दुसरा कोणता पर्याय नसतो आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या दरामध्ये त्यांना ते तिकीट काढावंच लागतं. मात्र एकंदरीत त्यांची काय भावना आहे या संदर्भात आपण काही माहिती जाणून घेतली का? प्रवाशांचं नेमकं या सगळ्यामध्ये काय म्हणणं आहे? नक्कीच तुझ्या आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीने जे आहे मुंबई नागपूर आणि मुंबई यवतमाळ या तिकिटाचा जर विचार केला तर तब्बल 3 ते 4 पट तिकीट दर जे आहे ते खरं आता खाजगी ट्रॅव्हल्सचे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे कुठेतरी प्रवाशांची जी मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जात आहे. दुसरीकडे गेल्या महिन्याभरापासूनच खरं तर रेल्वेचे जे दर आहेत ते रेल्वेचे तिकीट देखील खूप आहेत. सोबतच ज्या पद्धतीने जे आहे आपण बघायला गेलं तर STचे देखील आरक्षण पूर्णपणे फुल असल्यामुळे कुठेतरी आता खाजगी ट्रॅव्हल्सचे प्रवास करण्याची वेळ जी आहे ती प्रवाशांवरती आली आहे. ही संधी साधत आता खरं तर खाजगी प्रवासी एजंट आहेत यांच्याकडून मात्र प्रवाशांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप जो आहे तो आता प्रवाशांकडनं केला जात आहे. यावरती कुठलंही नियंत्रण जे आहे ते नसल्याचा देखील आरोप आता प्रवाशांकडनं केला जात आहे. ज्या पद्धतीने जळगावचा जर विचार केला तर पुणे जळगाव सध्याचे जे तिकीट दर आहेत हे जवळपास 2,000च्या वर आहेत, तर मुंबई जळगाव हे जवळपास 3,000 रुपयांच्या वर जे आहे ते खाजगी तिकीट दर जे आहेत ते पाहायला मिळत आहेत. साधारणपणे 400 ते 500 रुपये असलेलं तिकीट दर आता 2 ते 3,000 रुपयांवरती खर्च मोजावे लागतं आहे प्रवाशांना. त्यामुळे प्रवाशांची आर्थिक लुबाडणूक जी आहे ती मोठ्या प्रमाणात सर्रासपणे सुरू आहे. याकडे परिवहन विभाग असेल सोबतच पोलीस प्रशासन असेल यांचं देखील दुर्लक्ष होत असल्याचा आरोप जो आहे तो प्रवाशांकडे केला जात आहे. तक्रारी केल्यानंतर कुठलीही कारवाई देखील होत नाही आहे असा देखील आरोप जो आहे तो प्रवाशांनी केला आहे. त्यामुळे यामध्ये कुठे निर्बंध आणावे अशी मागणी आता प्रवाशांकडून केली जात आहे. ऋतुजा. निश्चित ही मक्तेदारी थांबलीच पाहिजे, कारण यामध्ये सर्वसामान्य नागरिक असतील आणि इतर प्रवासी असतील ते भरडले जात आहेत. मंगेश आणि रेवती, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.